खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. आजचा वार शुक्रवार, वायू तत्वाला सक्षम करण्याचा दिवस. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपला ताठ ठेवायचा आहे. कल्पना करायची आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, सहस्त्रहार चक्र त्यातनं आतमध्ये येतेय. प्रत्येक श्वासासोबत तिचा शरीरामध्ये प्रवेश झालेला आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आत येतेय. भरपूर चैतन्य आणि प्रेम असलेली ही ऊर्जा आपल्या शरीरभर वाहत आहे. त्याद्वारे प्रत्येक चक्रामध्ये चैतन्य आलेले आहे. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचे. कल्पना करायची आहे आपलं सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. कारण शरीर म्हणजे आपला जो स्थूल देह आहे ते कारण शरीर, आणि सूक्ष्म शरीर जे आपल्या स्थूल शरीराच्या बाहेर आहे. त्या सूक्ष्म शरीरावर सुंदर असा हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. वायू तत्वाला सक्षम करण्याचा आजचा दिवस. वायू तत्वरूपी ही वैश्विक शक्ती, तिची आपण साधना करत आहोत. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, जेव्हा आपण श्वास घेतो त्या श्वास नलिकेपासून आपल्या सक्षम हृदयापर्यंत जो वायू कार्यरत आहे तो आहे प्राणवायू. आणि त्याचा उपप्राण नाग, ज्याद्वारे या ठिकाणी असलेल्या वायूचे संतुलन अगदी व्यवस्थित आहे. ज्याद्वारे इथल्या प्रत्येक अवयवाचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. अतिशय सूक्ष्म बदल आपल्या शरीरामध्ये होत आहेत. वायू तत्वाची देवता पवनपुत्र हनुमानजी, आपल्या कल्पनेमधून त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. शक्तीची देवता, युक्तीची देवता, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप म्हणजे श्री हनुमानजी, जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्यरत आहेत. त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत. सक्षम वायू तत्व आणि त्याच्यावर आधारित आहे आपला प्राणवायू. आपल्या सक्षम हृदयाचे कार्य. प्रत्येक क्षणाला इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार मानायचे. यम द्वारे श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा. मनातल्या मनात श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा आणि मग यमचं उच्चारण करा. या ठिकाणी तयार होणाऱ्या कंपनांकडे लक्ष द्या. यम.
यम यम आपल्या कल्पनेमधून 12 पाकळ्या असलेले कमळाचे फूल, ज्याचा रंग हिरवा आहे, असे फूल छातीच्या मध्यस्थानी उमललेले आहे. शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र, शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे इथला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. दिवसेंदिवस आपल्या प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांबद्दल फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत. या चांगल्या विचारांचे, चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे. या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत जे अपंग आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. आपला प्रत्येक अवयव छान काम करत आहे. या शरीरामध्ये जो काही बिघाड झालेला आहे, तो फक्त आपल्या चुकीच्या सवयींमुळे झालेला आहे. आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. या ठिकाणी कार्यरत असलेला वायूचा प्रकार समान वायू, त्याचा उपप्राण क्रिकल, ज्याद्वारे अन्नमय कोशाचे पचनक्रियेचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. सक्षम अग्नी तत्व, ज्याद्वारे अन्नाचे पचन अगदी व्यवस्थित होत आहे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम अग्नी तत्वाद्वारे पचनक्रियेचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. अर्धे अधिक आजार फक्त चुकीच्या सवयींमुळे आपल्याला होतात. आता आपण अतिशय लक्षपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत, ज्याद्वारे आपल्या शरीरातली चक्र दिवसेंदिवस छान काम करत आहेत. त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे. चांगल्या पचन संस्थेचे खूप आभार मानायचे. अग्नी तत्व, सूर्य तत्व, सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. जणू साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. यम द्वारे, यम यम
प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा, प्रत्येकाला आपण रेकी देतोय. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्व, ज्याचे अस्तित्व आपल्या शरीरामध्ये 75% आहे, त्या सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीरातली विषद्रव्ये अगदी व्यवस्थित बाहेर पडत आहेत. या विसर्जन प्रक्रियेचे खूप आभार मानायचे. इथल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार. प्रत्येकामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत. इथे कार्यरत असलेला अपान वायू, उपप्राण, कुर्म यांचे खूप आभार मानायचे. यम द्वारे यम यम हिरव्या प्रकाशाचा संबंध आपल्या अंतर्मनाशी, ज्याप्रमाणे विविध प्रकारची हिरवी झाडे बघून, हिरवी शेतं बघून आपल्या मनाला एक वेगळी शांतता मिळते, त्याप्रमाणे जलतत्वाद्वारे आपल्या शरीराला शांतता मिळते. चंद्रग्रहाला बघून आपल्या चंचल मनाला शांतता मिळते. असे हे महत्त्वाचे वायू तत्व, हिरवा रंग, खूप आभार मानायचे वायू तत्वाचे. प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना वाव मिळत आहे. आपली क्रिएटिव्हिटी वाढलेली आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने आता सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायची आहेत. पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन या. आपल्या शरीराचा आधार खूप भक्कम आहे. शरीराच्या आधारामध्ये असलेले भक्कम आपले दोन्ही पाय, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. पूर्ण लक्ष या चक्रावर घेऊन या. हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. या सक्षम देहामध्ये आपण अतिशय सुरक्षित आहोत, ही भावना आपली दृढ झालेली आहे. त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेला आपल्या शरीरातला अस्थिधातू आणि रक्तधातू यांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्या रक्तधातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे शरीरातल्या प्रत्येक क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे. या ठिकाणी असलेला प्रत्येक अवयव, त्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे, चंद्रग्रहाचे, सूर्यग्रहाचे. पूर्ण शरीरभर जो वायू कार्यरत आहे तो आहे व्यान वायू आणि त्याचा उपप्राण धनंजय, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे.
खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे यम द्वारे यम यम हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. शरीरातले अतिशय महत्त्वाचे चक्र म्हणजे मूलाधार चक्र, ज्याद्वारे आपला कुंडलिनी जागृतीकडे प्रवास सुरू झालेला आहे. रोज आपण ह्या सगळ्या चक्रांना ऊर्जा देत आहोत. व्यानवायू जो शरीरामध्ये वाहणारे विविध प्रकारचे वायू, त्यांचे नियंत्रण व्यानवायूकडे आहे. आणि धनंजय वायू जेव्हा आपल्याला देवाज्ञा होते त्यानंतर ह्या शरीराचे विघटन करण्यासाठी जो वायू कार्यरत असतो तो आहे धनंजय वायू, ज्याचा उल्लेख आहे भगवद्गीतेमध्ये. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार, त्या भगवंताचे भरपूर उपकार आपल्यावर आहेत. प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक व्यक्ती युनिक आहे, प्रत्येकामध्ये आहे देवत्व. त्या देवत्वाचा शोध आपण घेत आहोत, आपल्या स्वतःचा आपण शोध घेत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे. खूप आभार मानायचे आपल्या मूलाधार चक्राचे. आज्ञा चक्रामधनं आपल्या दोन्ही पायांना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक लिगामेंट, प्रत्येक हाडांना, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशींना दररोज आपण ऊर्जा देत आहोत. त्याद्वारे आपल्या पायाची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही पायांचे. या सक्षम पायांमध्ये असलेले महत्त्वाचा अवयव आपले दोन्ही गुडघे, दोन्ही घोटे, आपले सक्षम तळपाय, कल्पनेमधून यांच्या सगळ्यांवर ओम काढा, चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. सेहेकी काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. पूर्ण संतुलन आपल्या दोन्ही पायांमध्ये. त्याद्वारे आपल्या पायांची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम पायांचे. यम द्वारे यम आपण ह्या शरीर रूपी देह मंदिराची खूप काळजी घेत आहोत. आता सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आकाश तत्वरूपी आपले चांगले विचार, चांगलेच वागणे आणि चांगले बोलणे, त्याद्वारे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे, शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत.
आजच्या सुंदर दिवशी त्याद्वारे विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. शिवस्वरोदय ज्याच्यामध्ये आहे नाड्यांचा अभ्यास, शरीरातल्या 3 महत्त्वाच्या नाड्या, चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, जिचे स्थान आहे माकड हाडाच्या आतमध्ये. या तिन्ही सक्षम नाड्यांचे खूप आभार मानायचे. हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. साक्षात बुद्धीची देवता, वाणीची देवता देवी सरस्वती यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे. प्रत्येक क्षणाला देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे यम विशुद्ध चक्रापासून वरच्या बाजूला जो वायू कार्यरत आहे तो आहे उदान वायू आणि त्याचा उपप्राण देवदत्त, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. उदान वायूचे खूप आभार मानायचे. देवदत्त वायूचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार. बीजाक्षर यम द्वारे यम आपल्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे सगळी चांगली कर्म आपल्याकडून घडत आहेत. अतिशय हुशार असलेली ही मनुष्य योनी. बघा, बाकीच्या योनीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत नाही. प्रत्येक क्षणाला या पवित्र योनीचे आभार मानायचे. या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत. जेव्हा सातत्याने आपण आपल्या स्वतःचा, दुसऱ्यांचा चांगले होण्याचा विचार करतो, त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्याला मिळायला लागतात. आपल्या चांगल्या मनाचे, चांगल्या विचारांचे, आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे. यम द्वारे यम आता सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. पाठीचा भाग आज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा. माकड हाडाच्या आत असलेली अतिशय महत्त्वाची नाडी सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत सक्षम 9 चक्र. 7 चक्रांना आपण सातत्याने ऊर्जा देत आहोत. त्याद्वारे उर्वरित आपली 2 सूक्ष्म स्वरूपामधील चक्र जागृत होत आहेत. खूप आभार मानायचे सक्षम सुषुम्ना नाडीचे. यम द्वारे यम
सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. आपल्या आज्ञाचक्रामधनं दोन्ही खांद्यांना बघण्याचा प्रयत्न करा. असे मानण्यात येते की देवांचे दूत चित्रगुप्त या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवत आहेत. म्हणून अतिशय लक्षपूर्वक विचार करून आपण प्रत्येक कर्म करत आहोत. त्यातल्या महत्त्वाचे कर्म म्हणजे दुसऱ्यांबद्दल फक्त चांगल्याच गोष्टींचा विचार. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे यम द्वारे. यम कुठलीच व्यक्ती वाईट नसती. वाईट असती ती परिस्थिती. त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते. प्रत्येक व्यक्तीमधील आपण ईश्वरी तत्व बघत आहोत. आपल्यावर येणाऱ्या संकटांची तीव्रता या शक्तीच्या आशीर्वादाने कमी झालेली आहे. खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला. आणि सावकाश दोन्ही सक्षम दंडांवर हात ठेवा. या सक्षम दंडामधून भरभरून चैतन्यमय शक्ती वाहत आहे. या चैतन्यमय शक्तीचे खूप आभार मानायचे. यम द्वारे. यम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा, यम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. आपल्या दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. चांगली कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. यम द्वारे. यम प्रत्येक गोष्टीमध्ये कंपन असतात. सातत्याने आपण रोज रेकी प्रत्येक अवयवाला देतोय. त्याद्वारे तिथे कंपन तयार होऊन त्यांची कार्यक्षमता वाढत आहे. सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र, जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे. हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघायचंय. उदान वायू आणि देवदत्त वायूद्वारे इथल्या चक्रांचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. डॉक्टर मिकाओ सुई यांचे खूप आभार, ज्यांच्यामुळे
रेकीचे ज्ञान पूर्ण जगाला मिळालेले आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांची कृपा आपल्यावर आहे, त्यामुळे आपण ह्या मार्गात आहोत. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. यम द्वारे यम सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. कल्पनेमधून कानांच्या आतमध्ये ओम काढा, चोकुरे काढा अँटी क्लॉकवाईज, सेहेकी काढा. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे. ओम द्वारे आता सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडाशी संबंधित असलेले हे चक्र सगळ्या ब्रह्मांडीय शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे तीक्ष्ण बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे. चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे या ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यावर जो नाद ब्रह्म तयार झाला तो आहे ओम. त्या ओमचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा, यम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. आपल्या विचारांमध्ये संतुलन आलेले आहे. दोन्ही मेंदूंमध्ये संतुलन. प्रत्येक न्यूरॉनला ऊर्जा मिळत आहे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही मेंदूंचे, चांगल्या बुद्धिमत्तेचे. ओम द्वारे आता सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाचे खूप आभार, प्रत्येक क्षणाचे खूप आभार, आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार, येणाऱ्या सुंदर दिवसाचे आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. Thank you so much to everyone.
या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.